नमस्कार मित्रांनो, आज मी हनुमंत गवळी यांच्या शेतामध्ये आलतो. वेल्डिंगचं काम होतं. वेल्डिंगचं काम आता झालंय. आता थोडंफार टेलरचं आणि त्याचं राहिलेलं ते करतोय. आता थोडंसं शेडचं बी काम होतं ते बी करतोय आता. मग आता दादांच्या शेतामध्ये येण्याचं कारण म्हणजे दादा शेतामध्ये जे आपले कामगार आहेत, म्हणजे कामाला आहेत, किंवा फवारणी असेल किंवा ड्रिप वगैरे असेल किंवा कॉक वाळवायचं काम असेल, शेतीमध्ये जे बी काम असेल ते काम हे दोघं करतात. मग ह्यांच्यामध्ये आता किती जण गडे आहेत, किती जण आहेत, ते कोण कोण काम काय करतंय, आपण ह्यांच्याकडून ते विचारून घेऊया. हे दोघं जण बसलेत बघा आपल्यापाशी. ह्या दोघांचे नाव आपण ह्यांना विचारूया, कारण सध्या आपण नवीन आल्यामुळे आपण ह्यांना काय नावं विचारू शकत नाही किंवा आपल्या नावं ह्यांची माहीत नाही. ठीक आहे, आपण ह्यांना दोघांना विचारू. तुमचं नाव सांगा. माझं नाव दीपक वडजे. खर्चून सांगता. दीपक वडजे. दीपक वडजे. तुम्ही राहणार कुठले? चिवरी उमरगा. चिवरी उमरगा. राहणार चिवरी उमरगा. आणि तुमचं? रमेश उबाळे. राहणार वंसळ. त्यांनी तिथले आहेत बघा. तुम्ही किती दिवस झाले? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाले म्हणे इथं आलेत त्यांनी. तुम्ही? मला पण 3 वर्ष. त्यांना बी 3 वर्ष झालेत बघा येऊन इथं. बरं, तुम्ही 3 वर्ष झाले इथं आलात. तिथं तुम्ही काम काय करता? काम मग इथली जी सर्व्हिस आहे, ती तुम्हाला काय दिली? सर्व्हिस माझी म्हणजे कामगाराच्या मागे कामं करून घेणे, हां, फवारणाऱ्यांना औषध काढून देणे, डिझेल पाणी बघणे, मागे पुढे जे काही काम असतं ते बघणे, नियोजन करणे थोडक्यात. म्हणजे जे बाकीचे जे काम करतात त्यांचं नियोजन तुम्ही करता का? हां, जे बाकीचं काम करतात ते ह्याने करतात. आणि तुमच्याकडे काय काम? आमच्याकडे काय फवारणी काम आहे. तुम्ही जे औषध काढून सांगणार, औषध काढायला आधी मालकाला विचारणार कोणतं औषध मालका कोणत्या. म्हणजे तुम्ही मालकाला विचारल्यानंतर ह्यांच्यापाशी ऑर्डर येणार, ह्यांनी तुम्हाला सांगणार की तुम्ही ह्या प्लॉटला मध्ये जावा. मग आम्ही जाणार. या प्लॉटला काय असं नाव आहेत का? म्हणजे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे काय आहे का?